Hello, good morning everyone. Today we are going to learn e-commerce and digital marketing. आजच्या लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहोत ई-कॉमर्सचं इंडियामध्ये एक्झॅक्ट ग्रोथ कसं झालंय. त्याआधी आपण बघूयात की टेक्स्टबुक काय बोलते आपलं. The low cost of computers and growing use of the internet has shown tremendous growth of e-commerce in India. In the recent years, within these great challenges like great opportunities and the maturation of India's e-commerce ecosystem is no different. A recent report by Internet and Mobile Association of India reveals that India's e-commerce market is growing at an average rate of 70% annually and has grown over 500% in the past 3 years alone. हे पाहण्याआधी आता तुम्हाला माहिती आहे इंडियामध्ये ग्रोथ कसा झाला हे सांगण्याची गरज नाहीये. कारण पूर्वी आपण 2G सिम वापरत होतो हे कालच्या पण मी लेक्चरला सुद्धा म्हटलं. त्याच्यानंतर 3G आले, 4G आले. ज्या वेळेस आपल्याकडे 4G आले त्यावेळेस बऱ्याचशा लोकांना इंटरनेटची सवय लागून गेली होती. प्रत्येक जण आपल्या मोबाईलला इंटरनेट यूज करत होता. त्या त्यात सुद्धा काही लोक जे होते ज्यांनी मोबाईलचे यूज तेवढा मोठाफार होत नव्हता, ज्यांना मोबाईलचे जे नेट पॅकेज आहेत ते फारसे कॉस्टली वाटायचे. मग अशा लोकांनी काय केलं किंवा अशा लोकांना ग्रोथ कुठे मिळाला, ज्या वेळेला जिओ इंडियामध्ये लॉन्च झालं. जिओ लॉन्च झाल्यानंतर जिओने काय केलं तर सुरुवातीला खूप कमी पैशामध्ये प्लॅन सुरू केले आणि जो 6 महिने पहिले फ्री दिले. त्या 6 महिने फ्री दिल्यामुळे काय झालं की लोकांना फ्रीमध्ये इंटरनेट यूज करायला मिळतं म्हणून भरपूर लोकांनी रिलायन्स किंवा जिओचे सिम कार्ड खरेदी केले. त्याच्यामुळे काय झालं की बाकीच्या कंपनीज त्याच्यामध्ये खूप साऱ्या कंपनीज बंद पडल्या. आता याच्या कंपनी मग याच्यामध्ये कोणकोणत्या तर युनिनॉर, हच, त्याच्यानंतर डीपीएल, व्हिडिओकॉन, टेलिनॉर, त्याच्यानंतर आणखी अशा बऱ्याच साऱ्या कंपनीज होत्या की ज्या बंद पडल्या कारण त्यांना जिओचे हे जे प्लॅन आहेत त्यांच्याशी कॉम्पिटिशन करता येत नव्हतं. आणि ह्या जिओच्या त्या प्लॅनमुळे लोकांना त्याची एक सवय लागून गेली आणि लोकांनी एवढ्या प्रमाणात ह्याच्यातलं इंडियामध्ये एवढ्या प्रमाणात इंटरनेटचं यूज वाढलं की काही दिवसापूर्वीच्याच किंवा रिपोर्टमध्ये असं निदर्शनास आलं सर्वेमध्ये की जगामध्ये सगळ्यात जास्त इंटरनेट यूज करणारा देश इंडिया आहे. परंतु जगामध्ये सर्वात जास्त इंटरनेटचा यूज करणारा देश जरी इंडिया असला तरी इंडियामध्ये जास्तीत जास्त इंटरनेटचा यूज हा मोबाईलवरती होतो, कम्प्युटरवरती नाही. हे कशामुळे झालं तर लोकांना ते मोबाईलची आणि इंटरनेटची खूप सारी सवय लागून गेली आणि याच गोष्टीमुळे गावागावात सुद्धा आज गेला तरी जिओचे सिम प्रत्येकाकडे आहेत. हा, आता थोडे दिवसापूर्वी जिओने त्यांचे पुन्हा प्लॅन्स वाढवले, त्या पद्धतीने पुन्हा सगळ्याच कंपनीचे प्लॅन्स वाढले आता तडे. पण आता लोकांकडे ऑप्शन नाहीये चेंज करण्याशिवाय, कारण त्यांना आता सवय लागून गेली. आता कितीही जरी अमाऊंट वाढवली तरी आम्ही विकत घेणार, कारण आपल्याला त्या गोष्टीची आता सवय लागून गेलेली आहे. सेम त्याच्यामुळे काय झालं की आता इथे म्हटल्याप्रमाणे ह्या ज्यावेळेला इंटरनेटची तुम्हाला सवय लागली त्यावेळेस कुठेतरी ई कॉमर्स इंडस्ट्रीजला वाढलं. आता इंडियामध्ये लोकांना इंटरनेटची सवय झाली, खूप सारे लोक स्मार्टफोन यूज करायला लागलेत. आता जे ई कॉमर्स इंडस्ट्रीने इंडियामध्ये जर एंट्री केली तर नक्कीच त्याला चांगला ग्रोथ मिळणार आहे. आणि तेच झालं, ई कॉमर्स इंडस्ट्रीने इंडियामध्ये एंट्री केली आणि आमच्या जसं मोबाईलवरती आपण इंटरनेट यूज करतोय त्याच्यामुळे ई कॉमर्स इंडस्ट्रीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ मिळाला. आता एक एक्झाम्पल घ्यायचं तर आपल्या खेडमध्ये पूर्वी आपल्याला काहीतरी ऑनलाईन मागवणं, ऑनलाईन कुठला तरी प्रोडक्ट मागवणं, काही ह्या अशा गोष्टी आपल्याला माहीत सुद्धा नव्हत्या. पण आज जर तुम्ही विचार केला तर ॲमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीचं ऑफिस सुद्धा खेडमध्ये आहे, म्हणजे डिलिव्हरी ऑफिस, की जिथे तुम्हाला सर्व गोष्टी मिळतात. आज खेडमधलं जरी म्हटलं तरी आज 40% पॉप्युलेशन खेडमधलं हा इंटरनेट यूज करतं आणि ॲमेझॉनचा ऑनलाईन ऑर्डर करतं किंवा ऑनलाईन प्रोडक्ट विकत घेतं. मग
इंडियामध्ये सॉरी जर खेडमध्ये अशी अवस्था असेल, खेड सारख्या गावामध्ये सुद्धा अशा पद्धतीने लोकांना सवय लागली, तर शहरांचा तर विचार करण्याजोगा नाहीये. आता या सर्वांमध्ये काय होतं की तुम्हाला एवढंच नाही, फक्त ई कॉमर्स इंडस्ट्रीने फक्त तुम्हाला परचेस करायला नाही लावलं, तर तुमच्याकडे आज प्रत्येकाच्या मोबाईलला तुमच्याकडे गुगल पे आहे, पेटीएम आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे ऍप्स तुमच्याकडे का आले, तुम्हाला त्याची सवय का लागली? आज माझ्यासारखा एखादा जो इंटरनेट युजर आहे, मी माझ्या वॉलेटमध्ये फार कमी पैसे ठेवतो, कारण वॉलेट चोरीला जाणं, कुठेतरी पडणं, याच्यामुळे माझे पैसे लॉस होण्याची शक्यता आहे. पण आज मला त्याच्यामुळे सवय लागली गुगल पे, पेटीएमची. आज माझे सगळे पैसे माझ्या बँके अकाउंटला असतात. मला जिथे गरज वाटेल तिथे मी गुगल पे करतो किंवा पेटीएमने पेड करतो. आणि याच माझ्या सवयीमुळे किंवा ह्या आपल्या सवयीमुळे इंडियामध्ये ई कॉमर्सला ग्रोथ मिळाला. आता आपण बघूया त्याच्या मागचे रिझन्स काय. फॉलोइंग आर द फॅक्टर्स दॅट हॅव ॲक्सिलरेटेड द ग्रोथ ऑफ ई कॉमर्स इन इंडिया. ई कॉमर्सला इंडियामध्ये ग्रोथ का मिळाला? फर्स्ट रिझन आहे ग्रोविंग नंबर ऑफ इंटरनेट युजर्स. जे मी आता तुम्हाला म्हटलं की इंटरनेट युजर्सची संख्या वाढली, त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट तुमच्या ई कॉमर्स वरती पडला किंवा ग्रोथ होण्यात झाला. तर टुडे विथ मोर दॅन 100 million इंटरनेट युजर्स, इंडिया हॅज अचीव अ क्रिटिकल मास ऑफ युजर्स हू आर फॅमिलियर विथ वेब सर्व्हिसेस. In addition, over the past few years, relatively sophisticated online travel agents such as Make My Trip, we started turning these initial web users into web consumer, have dominated Indian e-commerce. While these OTAs have accounted for up to 80% of Indian e-commerce in the past, industry gained such a eBay and the new retailer are participated more heavily in this conversion of web users to web consumers. आता याच्या आधी यांनी म्हटल्याप्रमाणे याच्या आधी इंटरनेटचा यूज झाला, इंटरनेटचा यूज करायला लागलो, त्यावेळेस आपण फक्त इंटरनेट युजर्स होतो. पण ई कॉमर्सने काय प्रयत्न केले की ह्या इंटरनेट युजर्सला इंटरनेट कन्झ्युमर्स मध्ये कसं कन्वर्ट करता येईल. मग त्यासाठीच त्यांनी मोबाईल ऍप्स दिले. तुम्हाला घरी बसल्या तुम्हाला प्रोडक्ट परचेस करायची सवय लावली, तुमच्या घरी प्रोडक्ट पोहोचवले गेले आणि ह्यामुळे तुम्हाला आम्हाला त्याची सवय लागून गेली. आता बऱ्याचशा गोष्टी यांनी आता एक ट्रॅव्हल अँड टुरिझमचं एक एक्झाम्पल दिलं, मेक माय ट्रिप. काही दिवसापूर्वी मलाही फिरायला जायचं होतं. अशा वेळेस नेमके प्लॅन कोणाचे जास्त आहेत, कोण काय त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे, मील इन्क्लूड आहे, ट्रिप इन्क्लूड आहे, या सगळ्या कोण कोण काय काय फॅसिलिटीज देतं, हे सगळं मला बघायचं होतं. अशा वेळेस मी पुन्हा ई कॉमर्सचा किंवा आपल्या इंटरनेटचा यूज केला. इंटरनेटवरती कंपॅरिझन केलं, केसरीची ट्रिप पाहिला, मेक माय ट्रिप पाहिली, त्यानंतर अशा एक दोन आणखी ट्रिप एजन्सीचं मी वेबसाईट्स पाहिल्या, त्यांनी काय काय देतात आणि त्याच्यातून कंपॅरिझन करून मी माझी शेवटी फायनल ट्रिप ट्रॅव्हल्स टुरिझमला मी फायनल केली. आता यामध्ये तुम्ही बघितलं की ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे साध्य झाल्या, तर माझ्या इंटरनेट यूजमुळे. तर त्याच्यामुळे फर्स्ट फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे इंडियामध्ये ई कॉमर्सला ग्रोथ मिळाला, तो म्हणजे ग्रोविंग नंबर्स ऑफ इंटरनेट युजर्स. देन सेकंड वन, localization of internet content. Content on internet is available today in a local language. Google India spokesperson says that web content search in Hindi has grown at a very high pace in the past years. Hindi content, आता काय झाले, लोकलायझेशन ऑफ इंटरनेट कंटेंट्स. तुमच्या लँग्वेज मध्ये तुम्हाला आता ऍप्स यूज करायला मिळतात, ज्याच्या लाईक जसं की तुम्ही हॉटस्टार किंवा तुमचं आता कोणती ॲमेझॉन किंवा प्राईम किंवा कोणती जरी तुम्ही वेबसाईट ओपन केलीत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट असतं लँग्वेज चूज करायला. तुम्ही जी लँग्वेज चूज कराल त्या लँग्वेजनुसार मध्ये तुम्हाला तुमचे प्रोडक्ट दाखवले जातात किंवा पाहायला मिळतात. अदरवाईज त्यांनी एक ज्या लोकांना टाईप सुद्धा करतात ना, अशांसाठी सुद्धा ऑप्शन ठेवलेला आहे, तो म्हणजे व्हॉइसचा. आता मी कालच पाहिलं, माझ्या काकाचा मुलगा जो जो खूपच लहान आहे, ज्याला अजून तेवढंसं टाईप सुद्धा करता येत नाही, काल त्याने मोबाईल समोर धरला आपल्या आणि त्याला काहीतरी सर्च करायचं होतं ब्राउझरला. त्याने मोबाईल समोर धरला आणि मराठीमध्ये काहीतरी बडबडलं. आणि आता आमच्या घरी एक छोटं बाळ आहे, त्या बाळाला खेळवण्यासाठी
बेबी शार्क नावाचं एक सॉन्ग आहे, ते सॉन्ग प्ले करायचं होतं. त्याला ते बेबी शार्क टाईप करता येत नव्हतं. मग त्याने काय केलं, मोबाईल पकडला आणि त्याच्यावरती ते व्हॉइस कमांड प्रेस करून त्याने त्याच्यावरती कमांड दिली की प्ले बेबी शार्क. प्ले बेबी शार्क म्हटल्यावरती त्याच्यात पटकन ते बेबी शार्क सॉन्ग आलं युट्यूबला. त्याने ते प्ले केलं. हे कशामुळे झालं, की लोकांना या इंटरनेटचे किंवा ई कॉमर्सचं सवय का लागली? कारण यांनी लोकलायझेशन ऑफ इंटरनेट कंटेंट कंटेंट लोकलाइज केलेत. त्यांनी लोकल लँग्वेजमध्ये अवेलेबल केले. लोकांना फार इझी झालं एखादी गोष्ट सर्च करणं. आणि हाच तो सेकंड फॅक्टर आहे ज्याने इंडियामध्ये ई कॉमर्सवरती इम्पॅक्ट केलेला आहे. देन थर्ड वन येतं रायझिंग मिडल क्लास विथ डिस्पोजेबल इन्कम. With the rise of small and medium enterprise, foreign direct investment, and India's own powerful multinational corporation creating millions of new jobs, a new generation of global-minded Indian consumer has been created. These consumers are spread across the country. Furthermore, access to many global and domestic brands is limited to major metropolitan regions such as Delhi, Mumbai, and Bangalore. Therefore, this growing middle class is increasingly turning to e-commerce as the primary outlet for sophisticated consumer product and services. आता काय झालं, रायझिंग मिडल क्लास विथ डिस्पोजेबल इन्कम. पूर्वी काय होतं, माझ्यासारखं मिडल क्लास लोकांचं एक असतं की जास्त लो लेवल चिपर प्रोडक्ट सुद्धा यूज करायला नको हवं असतात आणि जास्त कॉस्टली प्रोडक्ट सुद्धा यूज करायला नको हवं असतात. मग अशा वेळेस त्यांच्याकडे, आता आपल्या इथे लोकल मार्केटला जरी गेलो तरी कोणी ब्रँड ठेवत नाही कोणताही. कोणताही ब्रँड अवेलेबल नसेल तर आपल्याला ते फारच चिपर वाटतं. पण ज्यावेळेस मुंबई सारख्या शहरामध्ये जातो आणि आपण तिथे एखाद्या ब्रँडेड शोरूम मध्ये जातो, तिथे त्या ब्रँडची प्राइस पाहतो, तेव्हा पुन्हा भीती वाटते की एवढा हाय प्राइस आपण अफोर्ड नाही करू शकत. मग अशा वेळेस काय होतं की मग तुम्हाला याच्या मिडल रेंजमध्ये जे प्रोडक्ट येतात ते कुठे अवेलेबल होतील? मग हे ऑप्शन्स नव्हते मिडल क्लास लोकांसाठी. ज्यावेळेला ई कॉमर्स सुरू झालं त्यावेळेस या दोन्हीमध्ये एक मिडल ऑप्शन्स मिळाले आणि त्या ऑप्शन्समुळे मिडल क्लास लोकांचं जे पर्चेसिंग पॉवर आहे किंवा जे परचेस करण्याची सवय आहे ती वाढली आणि जास्तीत जास्त ई कॉमर्सवरती मिडल क्लास लोकांनी परचेस करायला स्टार्ट केलं. आणि याच गोष्टीमुळे काय झालं की त्यांचे इन्कम जे आहे ते डिस्पोजेबल झालं. पूर्वी लोक इन्व्हेस्ट करायचे, आता तसं होत नाही. लोकांचे जास्तीत जास्त वेळ ऑनलाईन खरेदी करण्यात घालतात. आणि दुसरी गोष्ट की लोकांना आता सवय झाली आहे की ज्या वेळेला तुमच्या खिशामध्ये 4 पैसे असतात आणि तुम्ही कुठेतरी खर्च करायला जाताय, त्यावेळेस तुमच्या लक्षात, अरे माझं वॉलेट रिकामा झालं, माझ्याकडून पैसे गेले, आता माझ्या वॉलेटमध्ये काही नाही. पण ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन काहीतरी खरेदी करताय आणि तुम्ही ऑनलाईन पेमेंट करताय, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होत नाही किंवा ही गोष्ट पटकन टच होत नाही की माझ्याकडे आता पैसे नाही आहेत. कारण तुमच्या त्यावेळेस तुमच्याकडे फिजिकली ते अवेलेबल नसतात, ते बँकेत असतात. बँकेतून गेल्यावरती तुम्हाला असं वाटत नाही की ते माझ्याकडून गेलेत. आणि ह्या गोष्टींची लोकांना तर सवय झाली आहे. आणि हाच आहे की तिसरा फॅक्टर आपला, रायझिंग मिडल क्लास विथ डिस्पोजेबल इन्कम. Then fourth one, user experience. The primary driver for e-commerce anywhere is the user experience. Customers prefer a trusted relationship with e-commerce brand, and the convenience and reliability of any e-commerce business has outweighed the benefits of traditional retail outlets. As the number of e-commerce companies has grown, companies have started growing more important to investing in the user's experience. Best practices that have given e-commerce globally are now a key focus on successful internet companies, including merchandising, customer services, users interface design, and guaranteed delivery and return policy. In this competitive drive to differentiate via users experience, the ultimate winner is the Indian online consumer. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, युजर एक्सपिरियन्स. आता मी सुद्धा ऑनलाईन काहीतरी खरेदी करण्याच्या आधी मला एक भीती असायची. कसली? की मी जे प्रोडक्ट मागवतोय खरंच ते प्रोडक्ट येईल का? दुसरी गोष्ट म्हणजे मी पेमेंट केल्याच्या नंतर मला ते प्रोडक्ट नाही आलं तर? ह्या सगळ्या गोष्टीमुळे सुरुवातीला मला ही ऑनलाईन खरेदी करायला भीती वाटायची. त्याच्यामध्ये काही एक्सपिरियन्स खूप भयानक आले. मी हा एक्सपिरियन्स आधी क्लासमध्ये सुद्धा तुमच्याशी डिस्कस केलेला आहे की माझ्या एका मित्राने ऑनलाईन मेमरी कार्ड मागवलं
128 GB मागवलं, मेमरी कार्ड आलं, मी रिसिव्ह केलं, त्याला पेमेंट केलं डिलिव्हरी बॉयला. ज्यावेळेला मेमरी कार्ड ओपन केलं तेव्हा त्याच्या आतमध्ये 64 GB पॅकेट होतं. पॅकेटच्या याला खोललं, मेमरी कार्ड काढलं, तेव्हा मेमरी कार्डवरती 32 GB लिहिलेलं. आणि ज्या वेळेला ते मोबाईलमध्ये टाकलं तेव्हा रिअलमध्ये ते मेमरी कार्ड 16 GB होतं. माझ्याकडून पेमेंट घेताना त्यांनी 128 GB घेतलं. मग ह्या अशा एक्सपिरियन्समुळे मला थोडीशी भीती वाटत होती. पण नंतर जसजसं थोडीशी काही लोकांकडून त्याचे चांगले रिव्ह्यू बघितले, त्याच्यावरती मला काही लोकांनी सांगितले की काही ट्रस्टेड साईट्स आहेत की ज्याच्यावरती तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करू शकताय. मग म्हटलं अशा कोणत्या, तर लाईक ॲमेझॉन. मग मला त्यांनी सांगितलं ॲमेझॉनवरून काहीतरी मागून बघा. मी ॲमेझॉनवरून काहीतरी परचेस केलं, खूप छान सर्व्हिस मिळाली, प्रोडक्टही चांगले आले. त्याच्यानंतर मग मला रिटर्न पॉलिसी बघायची होती. मी काही प्रोडक्ट रिटर्न सुद्धा पाठवले, त्यांनी लगेच रिटर्नही घेतले आणि मला ती पॉलिसी आवडली. पण तरी सुद्धा पेमेंट करायला कुठेतरी भीती वाटायची. पण मग थोड्या दिवसातच कंपनीने कॅश ऑन डिलिव्हरीची सिस्टम काढली. आता कॅश ऑन डिलिव्हरी जरी असली तरी तुम्हाला माहिती की जोपर्यंत तुम्ही प्रोडक्ट रिसिव्ह त्या ह्याला डिलिव्हरी बॉयला कॅश देत नाही तोपर्यंत तुम्ही प्रोडक्ट तर पाहूच शकत नाही. तसंही त्याच्यामुळे ऑनलाईन पेमेंट केलं का किंवा कॅश ऑन डिलिव्हरी केली काय ते त्यांना सारखंच आहे. फक्त काय जर कॅन्सलेशन केलं तर तुम्हाला ही भीती राहणार नाही की पैसे माझे येतील की नाही, कारण तुम्ही पेमेंटच केलेलं नाहीये. हा एकच बेनिफिट आहे कॅश ऑन डिलिव्हरीचा. आणि ह्या चांगल्या एक्सपिरियन्समुळे किंवा हे ज्यावेळेला एक्सपिरियन्स घेतले त्यावेळेस असं वाटलं की ठीक आहे, आता मी ट्रस्ट करू शकतो. आणि ह्या एक्सपिरियन्समुळेच या इंडियन मार्केटमध्ये ई कॉमर्सला ग्रोथ मिळाला. देन ग्रोथ ऑफ मोबाईल कॉमर्स. Online retail are able to reach in non-metro cities mainly due to the uses of mobile internet in the country. M-commerce facilitates buyers to access the product online and buy with click on button. The seller can display products on websites and buyers select a product through the mobile phones and other handlers' devices. According to Internet Mobile Association of India, the number of mobile internet users in country stood at 173 million in December 2014. It is set to grow manifold by 2020. मगाशीच तुम्हाला म्हटलं की काही एका सर्वेनुसार सगळ्यात जास्त इंटरनेट यूज करणारी कंट्री आहे इंडिया, आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त लोक मोबाईलवरती इंटरनेट यूज करतात. आजही आपण ई कॉमर्स जसं म्हटलं की हा ई कॉमर्स आपण यूज जरी करत असलो तरी इंडियामध्ये 80% पॉप्युलेशन आहे की जे मोबाईल थ्रू ई कॉमर्स पाहतं. आणि याच मोबाईल ई कॉमर्समुळेच मोबाईल्स वरचे ॲप्लिकेशन्स वाढले. ज्या गोष्टी पूर्वी पी सीवरती अवेलेबल असायच्या त्या सर्व गोष्टी आता तुम्हाला मोबाईलवरती प्रोव्हाइड केल्या आहेत. आणि वन क्लिकमध्ये तुम्ही मोबाईलवरून ऑर्डर प्लेस करू शकताय. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला त्या ऑर्डर विषयी डिटेल्स, ट्रॅकिंगचे डिटेल्स वगैरे सर्व तुम्हाला मोबाईलवरती पाहायला मिळतं. आणि हा मोबाईल कॉमर्स, मोबाईलवरती तुम्हाला ह्या गोष्टी ई कॉमर्स पुरवल्यामुळेच ह्या ई कॉमर्सला इंडियामध्ये ग्रोथ आलाय. सो मोबाईल त्यालाच मोबाईलवरती जे तुम्ही कॉमर्स ई कॉमर्स यूज करताय त्यालाच आपण इथे म्हटलेलं आहे आणि मोबाईल कॉमर्स. देन मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कॅश ऑन डिलिव्हरी. मी पूर्वी लोक पेमेंट करायला घाबरायचे, त्याच्या आधी आपण पाहूयात. मेनी ई कॉमर्स साइट्स हॅव स्टार्टेड ऑफरिंग फॅसिलिटीज ऑफ कॅश ऑन डिलिव्हरी these days, which is major reasons for growth of e-commerce in India. Currently, cash on delivery constantly nearly 70% of transaction for online retailer. Growth of Indian e-commerce market is an outcome of increasing consumer accessibility to online shopping portal due to the growing mobile internet penetration in the country. Desktop, netbook, and laptops are being replaced by lightweight access devices like tablets, smartphones, mobile internets. आता यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूर्वी मी म्हटलं की मला एखादं पेमेंट करायला फार भीती वाटायची. भीती या गोष्टीची वाटायची की पेमेंट केल्याच्या नंतर ते पैसे रिटर्न येतील का, किंवा मला प्रोडक्ट नाही आलं तर. म्हणून मी असं माझाच प्रॉब्लेम नव्हता, असा बऱ्याच साऱ्या लोकांचा प्रॉब्लेम होता. आणि ह्या प्रॉब्लेममुळेच काय झालं की
ह्या ई कॉमर्सचा ग्रोथ कुठेतरी अडकला होता आणि हे ई कॉमर्स कंपनीच्या लक्षात आलं. म्हणून या लोकांनी काय केलं की तिथे कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन्स अवेलेबल करून दिला. मी तुम्हाला म्हटलं कॅश ऑन डिलिव्हरीचा जरी ऑप्शन अवेलेबल करून दिला असला तर त्याचा एक्स्ट्राचा फायदा काही नाही आहे. कारण जरी कॅश ऑन डिलिव्हरी तुम्ही करत असाल तरी तुम्ही प्रोडक्ट बघून काही कॅश ऑन ऑन डिलिव्हरी करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही त्या डिलिव्हरी बॉयच्या हातामध्ये पैसे देत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा प्रोडक्ट त्याच्याकडून मिळणार नाही. पण याच्यामध्ये एक फक्त फायदा असा झाला की रिटर्न पॉलिसी जी होती किंवा कॅन्सलेशनची पॉलिसी होती, तुम्हाला प्रोडक्ट कॅन्सल करायची वेळ आली तर तुम्ही डायरेक्टली कॅन्सल केल्यावर तुमची कॅश जी ऑनलाईन पेमेंट तुम्ही केलेलं आहे ते कधी जमा होईल तुमच्या अकाउंटला हे माहिती नव्हतं. पण जर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी ठेवलं तर तुम्हाला ते पेमेंट देण्याची तुमच्यावरती वेळच येत नाही. त्याच्यामुळे हा एक फायदा फक्त त्याचा तुम्हाला झालाय. सपोज किंवा एखादा प्रोडक्ट तुम्ही परचेस केलात ऑनलाईन आणि एक 8 दिवसानंतर तुम्हाला असं वाटलं की मला नको आहे तो प्रोडक्ट, मला नाही खरेदी करायचा आहे, आल्याच्या नंतर तुम्ही तो रिसिव्हच नाही केला तर तो तसाच रिटर्न जातो. पण त्यामध्ये तुमचे पैसे कुठे अडकलेले नसतात. आता मला ही काल मी एक नवीन मोबाईल घेतलाय वन प्लस नॉर्ड. तो घेत असताना 30,000चा पीस होता. मला खूप भीती वाटत होती की हा मोबाईल मी घेऊ की नको की एवढ्या पैशामध्ये दुसरा कंपॅरिझनली चांगले आहे का. पण एकतर असं झालेलं की मोबाईल नवीन होता, त्याची बुकिंग चालू होती, जर बुक नसता केला तर लवकर मिळाला नसता, म्हणून मी बुक तर केला. पण तरी धाकधूक होती की मोबाईल नेमका कसा असेल किंवा याच्या कंपॅरिझन दुसरा चांगला आहे का. मी बुक केला तो फोन, पण मी कॅश ऑन डिलिव्हरी ठेवली कारण माझं अजूनही मनात नव्हतं की तो घ्यावा की नको घ्यावा. एक जोपर्यंत तो मोबाईल येत नव्हता तोपर्यंत मी अजूनही सर्च करत होतो की त्याच्या कंपॅरिझन मध्ये कुठले चांगले मोबाईल्स येतील. पण मला तसं नाही मिळालं. शेवटी फायनली फोन आला, मला तो रिसिव्ह करावा लागला. मी कॅश दिली आणि तो रिसिव्ह केला. पण तोपर्यंत मी हा वेळ का घेतला होता, जर मी पेमेंट केलं असतं तर मी ह्या गोष्टीवरती विचार करू शकलो नसतो. पण मी विचार का केला, कारण मी कॅश दिलेली नव्हती, आला तरी मी मला परत देता आला असता. सो याच कॅश ऑन डिलिव्हरी या ऑप्शन्समुळे इंडियामध्ये ई कॉमर्सला ग्रोथ मिळाला. देन ट्रेंड्स इन ई कॉमर्स. आपण पाहूया ट्रेंड्स इन ई कॉमर्स. टुडे customer expects one the smallest of business to have professional information website. Business that have felt impressed in advancement of communication and ICT have put themselves at advantages. It is now common for marketers to include a web address in addition to or even instead of a phone numbers. Business today have evaluated the entire commerce system, considering company change, price go up, and offering are not always what they once were. There have been major trends in e-commerce sector over on also in India. For instance, one of the major trends seen in is the 4G that has rolled out in big way, with all major telecom players like Airtel, Vodafone, Reliance, etc. launching their services and expand their current offering to more circles. The trends in e-commerce are. आता ई कॉमर्सला इंडियामध्ये ट्रेंड्स का आला, त्याचं सगळ्यात पहिलं आता बऱ्याचशा तुम्हाला मी सांगितलं ट्रेंड येण्यामागचं कारणच होतं सगळ्यात पहिलं नेटवर्क, की लोकांना सवय लागली त्याची नेटवर्क्समुळे आणि लोकांनी परचेस करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आता त्यांनी काही ते ट्रेंड्स दिलेले आहेत. त्याच्यात पहिला बघूयात, मोर इम्फासिस ऑन सोशल मीडिया, स्टे कनेक्टेड, स्टे रिलिव्हंट इन द मंत्रा सक्सेसफुल. आता तुमच्या जे फेसबुक अकाउंट्स आहेत किंवा तुमच्या ज्या इंस्टाग्राम अकाउंट्स आहेत, बऱ्याच वेळा काय व्हायचं की या ई कॉमर्सच्या साईटला वेळ द्यायला आपल्याला तेवढं लक्ष देत नव्हतं. आपण आपण आपलं काम. पण हा आपल्याला सवय होती ती सोशल नेटवर्किंग साईटची, जसं सोशल मीडियाची, जसं की फेसबुक. आणि हे सर्व बघत असताना तुमच्या पेजमध्ये कुठेतरी एखादा प्रोडक्ट मध्येच ब्लिंक व्हायचा आणि मग तुम्हाला वारंवार आता तुमचा एखादा मोबाईल असेल तर तुमचा जो ब्रँड आहे तो तुमचा ऑटोमॅटिकली डिटेक्ट होतो ज्यावेळेला तुम्ही फेसबुक इन्स्टॉल करता. आणि ते फेसबुक बघा तुमच्या ब्रँड रिलेटेड, मोबाईल ब्रँड रिलेटेड कव्हर्स किंवा ॲसेसरीज तिथे दाखवली जाते. आणि ही कशामुळे, की सोशल मीडियावरती ते ॲडव्हर्टाइजमेंट करायला लागले आणि तुमचा स्वतःच्या वेळ देत असतानाच तुम्हाला कुठेतरी ॲडव्हर्टाइजमेंट प्ले व्हायला लागली. आणि याचा फायदाच वेट
आणि याच्यामुळेच ई कॉमर्सला ट्रेंड्स मिळाला. देन नेक्स्ट ऑन मोबाईल एव्हरीवेअर. मोबाईल एव्हरीवेअर म्हणजे काय, की ज्यावेळेला इंटरनेट तुम्ही यूज करायला लागलात, त्याच्यानंतर आता पूर्वी कसं तुम्ही कम्प्युटरवरती ज्यावेळेला इंटरनेट यूज करायचात, त्यावेळेस तुम्ही कधीतरी घरी याल किंवा तुम्ही कधीतरी ऑफिसला असाल, त्याच वेळेस तुम्ही कम्प्युटरवरती मोबाईल इंटरनेट यूज करू शकत होतात, किंवा त्याच वेळेस तुम्ही शॉपिंग किंवा ई कॉमर्स असं काहीतरी गोष्टींचा विचार करू शकला असतात. आता काय झालं, की तुमच्याकडे मोबाईल्स आहेत आणि मोबाईल्स घेऊन तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठेही फिरू शकता, रात्री झोपतानाही मोबाईल बघतात. अगदी पहाटे उठल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा आपल्याला मोबाईल बघायला लागतो. सो या मोबाईलमुळेच मोबाईल आपण सगळीकडे घेऊन फिरतो आणि यामुळेच काय झालं, की तुम्ही इंटरनेटचा यूज वाढलाय, कारण उठता बसता आपल्याला सवय झाली त्या इंटरनेटची आणि त्या मोबाईलची. सो मोबाईल एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे मोबाईल्स अवेलेबल असल्यामुळेच ई कॉमर्सला ट्रेंड मिळाला आहे. देन ॲप इज नेसेसरी फॉर सर्वायवल. आता प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ॲपची सवय झाली. जर तो ॲप नसेल, जसं की मला एक सवय आहे की वेब सिरीज पाहायची. त्याच्यामुळे मी मोबाईल घेतल्याच्या नंतर मला Amazon प्राईम, Netflix, हॉटस्टार किंवा MX प्लेअर त्यांच्यासारखे ॲप्स डाउनलोड करणं एक सवय झालेली आहे, आणि ते नसतील तर मग माझं लक्ष लागत नाही किंवा मला काहीतरी कमी वाटतं माझ्या फोनमध्ये. तर मग असले ॲप्स आणि ह्या ॲप्सची तुम्हाला सवय लागून गेले. आणि आता तुम्हाला असं झालं की ॲपशिवाय तुम्ही जगू शकत नाही. जसं की एखादा आता लोकांना पबजी खेळायची सवय आहे. पबजी ॲप आहे. हा जर ॲप नसेल तर आता खूपशी मुलं वेड्यासारखी वागतात, त्यांना पबजी खेळायला नाही मिळालं तर. घरच्यांनी काही कामं सांगू देत नाही, पबजी खेळायचंच आहे. आणि ह्या पबजी गेममुळंच, सॉरी, अशा ॲप्समुळेच आता त्या मोबाईलचा किंवा इंटरनेटचा यूज वाढलाय, ई कॉमर्सचा यूज वाढलाय. देन सिक्युरिटी. Security of user information for payment transaction through the internet is one of the major concerns that hold back many potential online shoppers with large-scale adoption of mobile devices. E-commerce payment system will deploy updated state-of-the-art transaction security solution. It should be noted that with so many developments in almost all the sectors, brick and mortar will not disappear, but there will be more fusion between online and offline services in India specifically. E-commerce will make inroad into rural area, in the rural area. Traditional business houses such as Reliance Industries and Tata Group will enter the business more aggressively. One key challenge will be logistics, as there is no large scale player that covers the whole country cost effectively. आता याच्यामध्ये काय म्हटलं त्याने, की सिक्युरिटी खूप महत्वाचा ऑप्शन आहे. पूर्वी आपण ऑनलाईन पेमेंट करायला घाबरायचो किंवा भीती वाटायची. आज कोणी घाबरतं का रे? आज प्रत्येकाच्या मोबाईलला गुगल पे आहे, प्रत्येकाच्या मोबाईलला पेटीएम आहे. पण आणि खूप सारे लोक इंटरनेट बँकिंगचा यूज करतात. हे कशामुळे झालं? कारण तुम्हाला आता खात्री आहे की ऑनलाईन पेमेंट करणं तुम्हाला सिक्युरिटी मिळते. तुमच्याकडून कोणतेही फ्रॉड होऊ किंवा त्या ठिकाणी फ्रॉड होण्याचे चान्सेस फार कमी असतात. आणि या गोष्टींची सवय झाल्यामुळेच आज आपण बरंचसं पेमेंट, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी वॉलेट यूज करत नाही किंवा वॉलेटमध्ये माझ्या फारसे कमी पैसे असतात, त्याला कारण मला आता सवय झाली आहे गुगल पे किंवा ऑनलाईन पेमेंटची. आणि हा ऑनलाईन पेमेंट केल्यामुळेच किंवा ह्या ऑनलाईन पेमेंटमुळे मला एक रिलॅक्स फील मिळतं. कारण माझ्याकडे पैसे नसतानाही मी कुठेही अडकू शकत नाही, कारण माझ्याकडे ॲप्स आहेत. मी कोणत्या ॲप्सवरून, आणि आता फार सारे मध्यंतरी नोटबंदीच्या वेळेस कॅशलेस इंडिया बनवण्याचं एक स्वप्न होतं आपल्या पंतप्रधानांचं. त्या पद्धतीने मग आता तुम्ही कोणत्याही चहाच्या टपरीवरती जरी गेलात तरी तिथे सुद्धा गुगल पेचा QR कोड लावलेला असतो, किंवा साध्या चहा जरी घेतला तरी ₹10 सुद्धा तुम्ही त्या QR कोडने पेड करू शकताय. आणि या अशाच गोष्टीमुळे एक, आणि हे QR कोड वगैरे का, आणि आता आज प्रत्येक जण एक कशाला यूज करतोय, कारण याची सिक्युरिटीचे चान्सेस वाढले. लोकांना आता या गोष्टीची भीती वाटत नाही की मी ऑनलाईन पेमेंट कसं करू. कारण ऑनलाईन पेमेंट करताना जी काही ऑनलाईन पेमेंट विषयी जी काय कल्पना आपल्या मनात होती ती चुकीची ठरली. आज आपल्याला तिथे फारसं सिक्युरिटी मिळते. कुठेही अजूनही असं मला फारसे फ्रॉड्स ऐकायला मिळालेले नाहीत, आणि याच गोष्टीमुळे ई कॉमर्सला ट्रेंड्स मिळाले.
सो आज आपण पाहिलं ई कॉमर्स इन इंडिया. ई कॉमर्सला इंडियामध्ये ग्रोथ का मिळाला, आणि सेकंड वन ट्रेंड्स इन ट्रेंड्स ऑफ ई कॉमर्स. ई कॉमर्सला ट्रेंड्स कशामुळे झाला. सो आजचा लेक्चर आपण इथे स्टॉप करूयात. राहिलेला लेक्चर्स आपण राहिलेला पार्ट आहे तो उद्याच्या लेक्चरला बघूयात.